नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये ट्विस्टवर ट्विस्ट येत चाललेले आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. एकीकडे रमाकांत आता उदयकांतच्या तावडीतून सुटलेला आहे. आता तो मागून उदयकांतच्या डोक्यात लाकूड घालतो, त्यामुळे आता उदयकांत तिथंच बेशुद्ध होऊन पडतो. आता सगळ्या संकटांना तोंड देत देत तिकडे ईश्वरी अर्णव गाडीतून जात असतात. तेव्हा ईश्वरी आता अर्णवला म्हणते, बघा ना किती पाऊस सुरू आहे, ट्रॅफिक पण किती वाढली आहे, आपण कधी पोहोचणार आहे मग स्पर्धेत. आता मगाशी तर मॅपवर दाखवत होतं की पोचायला 1 तास लागेल, आता तर डायरेक्ट 2 तास 5 मिनिटच दाखवतंय बघा. तिकडे रमाकांत सुटून आता रस्त्यापर्यंत तर पोचलाय आणि पावसामुळे त्याचा पाय घसरतो आणि तो डबक्यात पडतो. पण बिचारा अख्खा चिखलाने भरलेला आहे, पण तो स्वतःला सावरत एका झाडाचा आधार घेत मान खाली घालून तो रस्त्यावर उभा असतो. शेजारूनच ईश्वरी अर्णवची गाडी तिथून जाते. पण आता ईश्वरीला समजतं, ती अर्णवला लगेच थांबायला सांगते. ती म्हणते, मागं तुमचे बाबा दिसले मला, गाडी थांबवा. पण तोपर्यंत आता गाडी अर्णव थांबवत नाही आणि गाडी खूप पुढे आलेली असते. आणि कदाचित एवढ्या लवकर तरी ईश्वरी अर्णवला वल्लरीचं सत्य समजणार तर नाही. रमाकांत एवढ्या लवकर तरी त्यांच्या हाती लागणार नाही. तिकडे आता वल्लरीला उदयकांतचा फोन येतो आणि उदयकांत तिला झालेला सगळा प्रकार सांगतो. त्यामुळे आता वल्लरीला जाम टेन्शन आलेलं आहे. पण कदाचित रमाकांत तिलाच सापडायला बसला परत एकदा. रमाकांतने वल्लरीचा एक व्हिडिओ काढलाय ज्यात ती उदयकांतला दागिने आणि पैसे देत होती. आता हे सत्य रमाकांतने त्या दोघांना पण सांगितलंय, त्यामुळे त्या दोघांनी आता रमाकांतला मारायचा प्लॅन पोस्टपोन केलेला आहे. तिकडे आता राकेशचा तर भलताच प्लॅन सुरू आहे. त्यांनी तर कुठून तरी आता बॉम्बच मागवलाय, तो पण ईश्वरी अर्णवला कायम संपून टाकण्यासाठी. पण ह्या धमाक्यात रमाकांतचा जीव नको जायला म्हणजे झालं. तर मग व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.